आता पाहणी करण्यासारखं काही राहिलेलंच नाही. आता फक्त आम्ही जातोय फक्त त्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी की बाबा रे आम्ही तुझ्या पाठीशी आहेत. सरकारचं जी मंगळवारी कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेटकडे आता शेतकऱ्याचं लक्ष लागलं आणि शेतकरी फार प्रचंड असंतोष शेतकऱ्याच्या पोटात आहे. का असू नये, उभं पीक वाहून गेलंय, माती वाहून गेली, प्रपंच उघड्यावर पडलाय, अंगावरच्या कपड्यांनीशी बिगर अन्नपाण्याचा शेतकरी उघड्यावर आहे आणि सरकारच्या मदतीकडे आस लावून बसलाय. आणि अशा परिस्थितीत जर त्याला मदत मिळत नसेल तर काल तुम्ही धाराशिवला बघितलंय किती तीव्र स्वरूपाच्या भावना शेतकऱ्याच्या होत्या. मला वाटतं कदाचित कुणाला ती अतिशयोक्ती वाटेल, कुणाला वाटेल की बाबा ही पद्धत आहे का बोलायची, पण ज्याच्या पोटात आग पडली त्याच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षित आहे दुसरं. आता आपणच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या भावना समजून घ्याव्या लागतील. भले चिडलं, भले अंगावर आले, तर आता आपली जबाबदारी आहे. कारण त्यांची भावना अशी आहे की बाबा आमचं सगळं ह्या ठिकाणी होत्याचं नव्हतं झालंय, पुरतं नुकसान झालंय, आता ही पंचनाम्याचे ह्याचे सोपस्कार तुम्ही आता बास झाले, आता आम्हाला मदतीचा जो हात आहे तो मिळावा. आज आपण बघताय की मंगळवारी जी कॅबिनेटची मीटिंग होती आहे त्या मीटिंगला जे मुख्यमंत्री असणार आहेत प्रमुख, त्यांनी ह्या भागाचा पाहणी दौरा स्वतः केला आहे. 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी स्वतः पाहणी दौरा केला आहे. काय प्रकारचं नुकसान झालं आहे आणि किती शेतकऱ्याची शेती बिचारक झाली हे स्वतः अनुभवलं आहे. जनावरं कशी वाहून घेते ते बघितलं आहे. आता अपेक्षा आमची त्यांच्याकडनं इतकीच आहे की किमान 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत शेतकऱ्याच्या पदरात द्या. आणि दुसरं जे आश्वासन तुम्ही निवडणुकीच्या पूर्वी दिलं होतं कर्जमाफी देण्याचं, ती कर्जमाफी देण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत हीच आहे की 2 आश्वासनं तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. या 2 आश्वासनाकडे आमचे सगळ्यांचे डोळे आणि शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत.